हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कंचन या चॅनलमध्ये। आणि आज आपण अशी झटपट होणारी बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि इथं 75 ग्राम मी साखर घेतलेली आहे, चारोळे घेतलेले आहेत। इथे सुद्धा मिक्स ड्रायफ्रूट आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि केशर घेतलेला आहे। तर आपण ह्या बासुंदीमध्ये खव्याचा किंवा मिल्क पावडरचा बिलकुल वापर न करता अशी झटपट अशी होममेड बासुंदी रेडी करूया। तर चला मग आता इथे गॅसवरती मी ना जाड बुडाचे असे पसरट कढई घ्यायची आहे। आपल्याला पातेल्यात नाही करायचं, कारण ते लवकर आटल्या जात नाही। असं मोठ्या तोंडाचं भांड घेतलं ना तर पटपट होते ते। तर चला आता ह्यामध्ये ना आपण 2 चमचे पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण आता हे दूध हे सगळं साई सुद्धा मी एकदा गरम करून ठेवलं होतं। हे सर्व त्याच्यावरची मलाई वगैरे सर्व आपण टाकलेलं आहे त्यामध्ये। आता आपण ना ह्याला फास्ट गॅसवरती एक उकळी आणूया। आता पाहू शकता अगदी छान बॉईल झालं आहे दूध। आता त्यामध्ये आपण केशर टाकून घेऊया। केशर टाकलं ना आताच तर मग त्याला छान कलर येतो। आटेपर्यंत अगदी छान कलर चढेल त्या बासुंदीला आपल्या। केशर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालतो, पण एक कलर छान येतो। आणि एक सारखं आता ह्याला ना आपण मीडियम टू हाय, फास्ट, स्लो असं गॅसवरती आपण ह्याला एक सारखं ढवळत राहायचं आहे। साईडला आलेली मलाई काढून पुन्हा त्यामध्येच घ्यायची आहे। आणि हे कसं आहे फ्रेंड्स, असं पसरट भांड असलं ना तर पटकन होते आणि मग ती मलाई सुद्धा साईडची आपल्याला त्यामध्ये लगेच हे करता येते, मिक्स करता येते। त्यामुळे छान असं त्याला थिकनेस येतो बासुंदीला। आता आपण एक सारखं याला मीडियम फास्ट गॅसवरती असं दूध आटून घेऊया। आणि आपण लगेच केसर टाकल्यामुळे त्याचा कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही कसा चेंज झालेला आहे दुधाचा। आणि हे अशी साईडला आलेली मलाई सुद्धा आपण लगेच ह्यामध्ये अशी मिक्स करून घेऊया, कारण ती मलाईचे तुकडे तुकडे राहिले ना बासुंदीमध्ये तर मुलं ना मग बासुंदी प्यायला जात नाहीत। आणि असे एक सारखं हलवत राहिलं ना तर छान अगदी एक सारखी बासुंदी रेडी होते। आता पाहू शकतात आपलं दूध आपण अर्ध नाही केलेलं, ते 1.25 लिटर केलेलं आहे 1 लिटरचं। कारण ते पिताना बासुंदीच लागली पाहिजे, नाही तर मग ते रबडी सारखं झालं तर मजा येत नाही बासुंदीचा। तो फील आला पाहिजे एक पिताना आपण बासुंदी पितोय तो। तर हे पाहू शकतात आता छान आपलं हे दाटसर झालेलं आहे। आता ते ना साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर सुद्धा ना ते आपलं दूध पातळ होईल आणि त्यानंतर आपल्याला ते अजून एक 10 मिनिटं किंवा 5 ते 7 मिनिटं तरी आपल्याला ते आटून घ्यावं लागेल। आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेऊया। तुम्हाला जे कुठले आवडतात ते तुम्ही टाकू शकता। आता ह्याला छान एक 5 ते 7 मिनिटं आपण पुन्हा ह्याला मीडियम टू फास्ट असं करून हे करून घेऊया, साखर वितळून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत फ्रेंड्स। आता आपण यामध्ये ना विलायची पावडर टाकून घेऊया। विलायची आणि जायफळ पूड माझी रेडीच असते, ते आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन येणारे व्हिडिओज पाहत राहा। आणि फ्रेंड्स, एवढी जबरदस्त झालेली आहे ना ही आपली बासुंदी, तर तुम्ही सुद्धा ही बासुंदी नक्की करून पहा। आणि गाईचं दूध घेतलं तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो। आपण एक सारखं इथे उभा राहून त्याला सारखं ढवळत होतो ना,
त्यामुळे ही बासुंदी आपली झटपट अशी रेडी झालेली आहे। अगदी अर्ध्या तासात ही बासुंदी रेडी होते। फक्त त्याच्यावरच फोकस करायचा आणि चिटकली नाही पाहिजे, खाली करपली तर मग अगदीच बेकार वास येतो त्याला। त्यामुळे अगदी गॅसच्या बाजूला उभं राहून एकसारखं त्यावरच लक्ष ठेवायचं आणि त्यामुळे झटपट पण रेडी होते। आणि म्हशीचंच दूध घ्यायचं, गाईचं दूध कसं पातळ असतं ना, त्यामुळे त्याला जरा जास्त वेळ लागतो आटवायला। आपण हे म्हशीचं दूध घेतलं होतं। चला तर मग आता सर्व करायला घेऊया। मला तर अगदी कंट्रोल नाही होतंय, मी गरम गरमच पिणार आहे। तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा खाऊ शकता। चला तर मग सर्व करते। आणि पाहू शकतात फ्रेंड्स, आपण खवा सुद्धा वापरला नाही आणि मिल्क पावडर सुद्धा वापरली नाही, तरी अशी जबरदस्त आपली ही बासुंदी अगदी अर्ध्या तासात रेडी झालेली आहे। आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचन वरती शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।